सुमारे 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेत महिला असल्याचं भासवून त्याचा लाभ घेतला. त्यांना सुमारे 21-22 कोटी रुपयांचं वाटप झालं होतं. हे इथं थांबत नाही. याच्या पुढे आणखी जाऊन माहिती आहे की सुमारे 2,36,000 नावं अशी आहेत, जे पुरुष आहेत की महिला आहेत कळत नाहीत, ते लाभ घेत आहेत. या लाडकी बहीण योजनेमध्ये काही अटी होत्या. त्यानुसार 65 वर्ष वयावरील महिलांना लाभ घेता येणार नव्हता. तरीही सुमारे 2,87,000 महिलांनी तो लाभ घेतलेला आहे. आणखी एक अट होती, 2 महिलांपेक्षा जास्त एका घरातल्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. असा लाभ साधारणपणे 8 लाख लोकांनी, 8 लाख महिलांनी घेतलेला आहे. मुद्दा महिलांनी लाभ घेतला, चुकीचा घेतला, बरोबर घेतला हा नाही आहे. कारण ही योजना मुळातच महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण यासाठी आणली नव्हती, तर त्याच्यामागे एक शुद्ध राजकीय डाव होता. त्यामुळे कोणताही आगापिछा न बघता, छाननी न करता अशा लाखो महिलांना, किंवा आपण आता म्हणू शकतो की महिला किंवा पुरुषांना हा लाभ दिला गेला. हा लाभ केवळ राजकीय हेतूने दिला गेला याच्यामध्ये आणखी कुठलीही शंका नाही आहे. मुळात शासनाचा एक पैसाही चुकीच्या मार्गाने किंवा वावगा खर्च होत असेल तर त्याला आर्थिक अनियमितता मानून त्याच्यावर कारवाईची तरतूद कायद्यामध्ये आहे. परंतु कायद्याचं उल्लंघन करून जे आलेत त्यांच्याकडून आता कायद्याच्या पालनाची अपेक्षा करता येईल का? जवळपास 14 लाख, हे जर सगळ्याची बेरीज केली तर 14 लाख निघते. अशा चुकीच्या लोकांना हा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु हे खरंच चुकून घडलं असं म्हणता येईल का? दुर्लक्ष केलं गेलं. त्याचा परिणाम आता आपण बघतोय. शासन साधारणपणे 42,000 कोटी रुपये यासाठी दरवर्षी खर्च करतं. इतर विभागावर काय परिणाम झाला हे आपण पाहतोय. ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत, ठेकेदार आत्महत्या करू लागलेत, अशी परिस्थिती उद्भवली. आणि आता शासनाला हे सगळं सुरळीत करत असल्याचं दाखवायचं आहे. परंतु ते खरंच होईल का, मला त्याच्याबाबत शंका आहे. कारण हे शासन जरी बहुमताने आलं असलं तरी ते चोर मार्गाने आलं, याच्यामध्ये काही शंका नाही. लाडकी बहीण हा त्याच्यातला एक भाग झाला. त्याशिवाय बोगस मतदार नोंदणी, वेळेनंतर मतदान करणं वगैरे असे अनेक आक्षेप या शासनावर आहेत, आणि त्याची समर्पक उत्तरंही शासन देऊ शकलेलं नाही. ज्यांच्या चुकांमुळे, ज्यांच्या प्रमादामुळे हे कोट्यावधी रुपये दरवर्षी वाया जात आहेत, त्या शासनाला, त्या कर्मचाऱ्यांना दोषी कोण धरणार आणि कधी धरणार? काही करोडो रुपये वाया जात आहेत. लोकांवर त्याचा परिणाम होतोय, शासनावर परिणाम होतोय, अनेक खात्यांची बिलं थकलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये असा पैसा वाया जाऊ देणं योग्य आहे का? याचं उत्तर नाही असलं तरी कारवाई कोण करणार? ज्यांनी कारवाई करायची ते अगदी उघडपणे म्हणतायत, म्हणजे अजितदादांचंच नाव घेऊ आपण, की दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. हे पैसे जनतेचे आहेत, कुणाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे हा एक एक पैसा परत मिळाला पाहिजे, परत घेतला पाहिजे, ही शासनाची जबाबदारी आहे. पण आता आपण सर्वस्व आहोत, आपण काही केलं तरी चालतं, चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केला तरी चालतो, आपल्याला विचारणारं कुणी नाही, आपण बहुमतात आहोत. याचा एक जो माज आहे, तो माज परिस्थिती सुधारू देईल असं वाटत नाही. त्यामुळं आता या विषयावर नागरिकांनी आवाज उठवणं, नागरिकांनी हा आमचा पैसा आहे, आमचा खर्च होतोय, या संदर्भामध्ये शासनाला पत्र पाठवणं आणि शासन त्याला उत्तरदायी आहे हे सांगणं गरजेचं आहे. कदाचित हजारो लाखो पत्र असे गेली किंवा मेसेजेस गेले किंवा समाज माध्यमामध्ये त्यावर चर्चा झाली तर काहीतरी परिणाम
होईल, अन्यथा आपण आपलं पाकीट कोणीतरी मारलंय आणि ते मारू देणारे कोण आहेत हे आपल्याला मान्य आहे, माहिती आहे, तरीही आपण काही करत नाही असा त्याचा अर्थ निघेल. याचा विचार करून नागरिकांनी जागरूक होऊन आता शासनाला पत्र पाठवायला, जाब विचारायला सुरुवात केली पाहिजे.